सनातन या शब्दाचा अर्थ काय होतो? ज्याची सुरुवातही नाही, ज्याचा अंत पण नाही. गंगा, यमुना, सरस्वती या 3 नद्यांचा संगम, त्याला प्रयाग म्हणतात, त्याला तीर्थांचा राजा म्हणतात. हे महाकुंभ, महाकुंभाचा खरा अर्थ सांगतो. काही असं 144 वर्षानंतर आलं गेलेलं असं काही नाही बरं का. माझे गुरुबंधू तिथे मुख्यमंत्री आहेत, त्यामुळे मी सांगतो तुम्हाला. टाळ्या वाजवा. मी आदित्यनाथ सांगतो स्वतः सांगत होता थोडा मोठं थोडे पुण्याचे सर्वनाथ भगवान की जय. तर पूर्ण कुंभ 2 ठिकाणी भरतात आणि अर्ध कुंभ 2 ठिकाणी भरतात. प्रत्येक ठिकाणचा कार्यकाळ 12 वर्षाचा. सनातन धर्म व कुंभमेळ्याचे महत्त्व याबद्दल मान्य श्री योगी निरंजननाथ यांनी आज सद्गुरूजी श्री जंगली महाराज देवस्थान ट्रस्टच्या व्याख्यान मालिकेत आपले विचार आज सर्वांसमोर प्रस्तुत केले. त्याचा हा भाग आपल्यासाठी. वर्णानाम अर्थसंगानाम रसानाम छंदसामहि मंगलानाम सकर्तारो वंदे वाणी विनायको भवानी शंकरो वंदे श्रद्धा विश्वासरूपिणो याभ्याम विना न पश्यन्ति सिद्धा स्वान्तस्तमीश्वरम् वंदे बोधमें नित्यं गुरुं शंकर रूपिणे. अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र जिथे नांदतो ध्यान राजा सुपाता तया आठविता महापुण्य राशी. नमस्कार माझा सद्गुरू ज्ञानेश्वर. आजची तिथी सर्वांना लक्षात. अतिथी आणि तिथी आजकाल दोन्ही नको असतो. आपल्याला विषय जो दिला असतो तो नेमका ऍस्ट्रॉनॉमिकल सब्जेक्ट असतो. असं इंग्रजी बोलावं लागतं तेव्हा पुढे ते पुणे आहे असं बोलतो. आजची तिथी याच्यासाठी विचारली की आजचा जो विषय आहे किंवा जो दैनंदिन विषय आहे हे सगळे जुन्या पंचांगांसोबत निगडीत असलेले विषय आहे. इतर धर्मांमध्ये आणि सनातन धर्मांमध्ये कालगणनेचा जो सर्वात मोठा डिफरन्शिएशनचा फॅक्टर पडतो तो असा आहे की इतर अनेक धर्म हे सूर्याच्या गणनेवरून चालतात. 2 इंग्रजी शब्द आहेत त्याला. सूर्याच्या गणनेवरून कालगणना करणारा पंचांग किंवा ग्रेगोरियन कॅलेंडर जे असतं त्याला सोलर म्हणतात. सोलर म्हणतात. आणि चंद्राच्या कालगणनेवरून जी काही कालावधी आपण निश्चित करतो त्याला मुनार कॅलेंडर असं म्हणतात. बरोबर. आता इतर सगळ्या धर्मांमध्ये सूर्याला प्राधान्य आहे. सनातन धर्मामध्ये सूर्याला प्राधान्य म्हणून ऋग्वेद हा प्रथम वेद म्हटला गेला आणि ऋग्वेदाचे 3 मंडल जर सोडले तर ते आद्य मंडल असं म्हटलंय. सनातन धर्माचा सर्वात मोठा महामंत्र जो आहे अनेक लोकांना तो आजकाल माहित नसतो. सनातन धर्मातला सर्वात मोठा मंत्र कुठला म्हणला गेला? महत्वाचा. विषय प्रयागचा आहे ना. म्हणून ऋषी परंपरा घ्यावी लागेल, सनातनाचं अधिष्ठान घ्यावं लागेल आणि प्रचंड माहिती जमा करावी. बरं का. तेच 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 करू नये. तेच तेच करण्यासाठी भगवंतांनी एक काम दिलंय ते म्हणजे नामजप. नामजप सोडून बाकी सगळे कार्य नवीन करावे. मग नवीन करावे तर आमचे उमेश महाराज म्हणले की नामजप तेच तेच करावं. मग आमचे ग्रंथ काय? तर ग्रंथ सुद्धा नित्य नूतन असतात. तेच तेच नसतात. हरु म्हणे नेणी जे देवी जैसे का रूप तुझे तैसे नित्य नूतन देखीचे. गीता तत्व ग्रंथही नित्य नूतन असले पाहिजे तेव्हा कुठे पारायण घडतं. कित्येक लोक वर्षानुवर्ष पारायण करतात आणि त्यांना जर विचारलं 4थ्या अध्यायामध्ये काय घडतं तर ते म्हणतात आम्ही दुसऱ्याच्या जीवनात डोकावत नाही. त्यांना म्हटलं ग्रंथाची परिणिती काय तर त्यांना ती पण माहित राहत नाही. परंतु इकडून तिकडून आजकाल ते 2 विश्वविद्यालय फार घातक झालेले अणुबॉम्बपेक्षा. ते एक म्हणजे पॉडकास्ट. कोणालाही बोलवायचं फेसबुकवर आणि ते काही बरळत राहतं. त्याची काही प्रतीक्षा आहे तितीक्षा आहे काही घेणं देणं नाही. आणि दुसरं म्हणजे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी. बोट दाबलं की फॉरवर्ड करायचं, बोट दाखवलं की फॉरवर्ड करायचं. जुन्या काळी लोक अंगठा छाप होते.
सह्या करत नव्हतो. मग आता आम्ही प्रगत झालो. आता आम्ही अंगठ्याच्या ऐवजी हे बोट वापरायला लागलो. साक्षर म्हटलं तरी निरक्षरतेचे सुद्धा प्रकार आहेत बरं का. आमच्या दृष्टीने साक्षर म्हणजे कोण? ज्याला सनातनाचं, दैवतेचं, अध्यात्माचं, समर्पणाचं, समर्पितेचं, नामाचं परिपूर्ण ज्ञान आहे तो साक्षर. या व्यतिरिक्त जे काही असेल ये प्रपंचुहे विज्ञान ते सगळे निरक्षर. मग तुमच्या डिग्र्या किती आहेत? तुम्ही एमफिल आहात का? तुम्ही काय काय अजून कुठले कुठले असतात ते SY काय TY काय? आजकाल ते लोकांना विचारलं काय शिकतोय ते TY सांगते. म्हणजे रेल्वेचे वर्ग सांगताय की वर्ष सांगताय काय सांगताय? कसं 2 tier 3 tier तसं ते कुठे शिकतोय म्हणजे TY SY असं. हे भौतिक विज्ञान झालं, हे भौतिक ज्ञान झालं. त्यामुळे ते निरक्षरतेमध्ये मोडलं जातं. साक्षर कुठलं? देव आहे. त्या देवतेच्या प्रती माझं काहीतरी कर्तव्य आहे. तो देव कुठे दूर नाही, माझ्याच मध्ये वस्तू आहे. त्याला शोधायसाठी जी टास्क असेल तेच माझं गंतव्य आहे, तेच माझं टार्गेट आहे. आणि ते गंतव्य मिळवल्यानंतर ऑब्व्हियसली आय वुड गेट प्रमोटेड. देयर विल बी नो टर्निंग बॅक. सनातन धर्मामध्ये मी सनातन हा शब्द मुद्दाम काढला. आता काही लोकांचं असं मत पडतं की सनातन हा शब्द फक्त हिंदूंमध्ये आलेला आहे, आपल्याकडे आलेला आहे. सनातन या शब्दाचा अर्थ काय होतो? ज्याची सुरुवातही नाही, ज्याचा अंत पण नाही. आता ही एका विचारधारेबद्दलची स्मृती लागली. पण जर आपण सनातन धर्मामध्ये पाहिलं तर देवतेच्या बाबतीत सुद्धा हा शब्द वापरलेला आहे. अंत पार याचा कानडा. नवे नवे विचार पद्धतींच्या बाबतीत सुद्धा हीच गणना लागायला लागली. अयम निजपरो व्यक्ती गणानाम लघुचेतसाम उदारचरितानाम तुम वसुदैवम कुटुंबकम. हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर. आपण चीज आला किंवा तो चीज आला आपल्याला पाहिजे पाहिजे का बाबा. पहिलेच्या काळामध्ये लोक म्हणायचे पांढऱ्या कपाळात, पांढऱ्या पायात. आजकाल असं म्हणायची गरजच पडत नाही, कारण की सगळ्यांचेच कपाळ पांढरे असतात. तिला पण लावत फॅशन नसेल कदाचित. आम्हाला काय आहे? आम्हाला आमची संस्कृती, आम्ही आमचं दैवक, आम्ही आमचे जेवक विसरलो. आणि त्यांनी जे जे केलं ते करून आम्हाला वाटतं की तू बी सोफेस्टिकेटेड. मान्य. तरी पण सांगतो की आता जसं एक छोटासा विषय महाराष्ट्राच्या संदर्भातला ज्ञानेश्वर महाराजांची पालखी निघते. त्याचं प्रस्थान ठरलेलं असतं तिथीनुसार, बरोबर. आता त्या तिथीला काय झालं की ह्या वर्षी ज्ञानोबराय महाराज ज्या दिवशी प्रस्थानाला निघणार आहे, शब्द फार सुंदर असतात. ज्ञानेश्वर महाराज निघणार आहे, नाव काय? प्रस्थान. प्रस्थानाचा अर्थ काय? निघणं स्वतःच्या स्थानाचं. नाव बरोबर प्रस्थान. खूप सुंदर आहे बरं का. दीप करून पहा, खोदून पहा. आपल्याकडे जेवढा आनंद आहे ना तेवढा दुसऱ्यांकडे कुठेच नाही बरं का. म्हणून आजही दुसरे राष्ट्र जी काही श्रीमंती भोगतात आहे ती भारतातून लुटून दिलेल्या पैशावर. अजूनही आम्ही त्यांना पोचतोय बरं का आमच्या पैशांवर. तर ते 19 जूनला या दिवशी प्रस्थान आहे. आता दशमीला ते घोषणा झाली. किती तारखेला निघणार ज्ञानोबा? 19 जूनला. मग आता 19 जूनला काय आहे? गुरुवार आहे. गुरुवारला काय असतं? गुरुवारला परंपरेनुसार ज्ञानोबराय महाराजांची पालखी निघते मंदिरातल्या मंदिरात, बरोबर आहे. नाही माहित असलं तरी हो कर द्यायचा. बाजूच्यांना कळलं पाहिजे, आपल्याला जास्त माहिती. किती श्रेय. तर तो गुरुवार आहे. आता आम्हाला सगळ्यांना अशी पंचायत पडली की गुरुवारच्या दिवशी प्रस्थान जर करायचं असेल तर गुरुवारचा नियम आहे की गुरुवारी जोपर्यंत संध्याकाळ निपटून सूर्यास्त होत नाही तोपर्यंत पालखी निघत नाही. पालखी नाही निघाली तर प्रस्थान कसं घोषित करायचं? काही काही महिला वर्ग चतुर्थी करतात.
पुरुष करत नाही, ते स्वतः संकट असतात ना. संकट निरसनार्थम, बरोबर. तर ते चतुर्थी करतात आणि त्यावेळेस त्या महिलेला, त्या स्त्रीला, त्या मातेला, त्या भगिनीला चिंता पडते चंद्रोदय कधी आहे. बरोबर. ग्रेगोरियन कॅलेंडर मध्ये याच्या नोंदी आहेत का? आहेत का? नक्की नाही. कालनिर्णय नाही पाहायचं, दाते पंचांग नाही पाहायचं, महालक्ष्मी नाही पाहायचं. एक साधं इंग्रजी कॅलेंडर घ्यायचं, त्याच्याकडून नोंदी आहेत का? ग्रेगोरियन कॅलेंडर याचा नोंदीच करू शकत. म्हणून मग आम्हाला 19 जूनला सूर्यास्त कधी आहे ते पाहायसाठी पंचांग कामात पडतं. नवे आजपासून 25 वर्षानंतर कुठल्या रेखांशावर, कुठल्या अक्षांशावर चंद्रोदय संकष्टीला कुठे होईल त्याचं कॅल्क्युलेशन आम्ही आज करू शकतो, कारण आम्ही चंद्राची गणना मांडली. बरोबर. आलं पंचांग. पहिले लोक कार्यक्रम व्हायचे, प्रवचन व्हायचे, तर लोक जांभळे द्यायचे. तो ओमचा एक प्रकार असतो. मनुष्य अगदी तादात्म्याला पोचायला लागला, भगवंतासोबत कनेक्ट व्हायला लागला की जी भावना उचंबळून येते त्याला कधी कधी लोक कलंडायचे. म्हणजे अचानक भूकंप व्हायचा, भक्तीचा ओढ हृदयामध्ये एवढा होण्यास असं पटकन जागे व्हायचं. दोष नाही द्यायचा, त्याला कुठे झोप येते असं म्हणायचं नाही बरं का. ती दुसऱ्याला येत असते, आपल्याला नाही. आणि एखाद्यानं समजा विचारलं, काय झोपला होता का? नाही हो, काय बोलणं चालू होतं, अचानक मणक्यातून व्हायब्रेशन जाणवलं बरं, असं काहीतरी सांगायचं. काय खरं त्याला माहित, तो बोलत नाही. तर पहिले असं प्रवचन चालू असले की कोणाला तरी जांभळे यायचा, कोणाला तरी झोप यायची. आजकाल तशी गरजच पडत नाही. आजकाल मोबाईलच बोंबलतात सगळं, लेकरं झालेत ना. म्हणून आम्ही असं म्हणत असतो की एखादा त्यागी महात्मा ओळखायचा असेल तर ज्या त्यागी महात्म्याजवळ मोबाईल नाही तो अत्यंतिक त्यागी. पहिले काय राहायचं? रोटी लागायचं, भोजन, कपडा, मकान. रोटी, कपडा, मकान लागतात. आजकाल काय झालं? रोटी, कपडा, मकान, 5G रिचार्ज आणि स्मार्टफोन. माणसं स्मार्ट व्हायची गरज नाही राहिली, आजकाल कोण स्मार्ट. परत चंद्रावर आलो. आजपर्यंत कुठलंही ग्रेगोरियन कॅलेंडर म्हणजे ज्या काही गणना सोलारवर आहे, सोलारवर त्या अजूनही स्वतः एवढ्या पंक्च्युअल नाही. आणि हे सत्य प्रकार की नासामध्ये आजही भारतीय पंचांग वापरले जातात. नवे तुम्हाला अजून एक सांगतो, मी विषयांतर करणार नाही, कारण की खूपसे लोक प्रयागला जाऊन आले असतील. जे जाऊन आले असतील त्यांनी हात वर करा, बाकीच्यांनी तात्काळ वर करा, बाकीच्यांनी उरलेल्यांनी सगळ्यांनी हात वर करा. लोकांना कशा सांगायचं आपण गेलो नाही, पुण्यवान म्हणून सांगायचं. काय ते तिकीट मागणार आहे नंतर, फेसबुकचे फोटो मागणार आहे का? ठोकून बोलायचं. खूपशे लोक प्रयागला जाऊन आले. काही लोक तर असे आहे की वर्षभर अगरबत्ती लावली नाही पण प्रयागला जाऊन आले. का बरं? फोटो टाकायचा होता. ते एक विचित्र गाणं आलं होतं, ये प्रयाग, असं काय. त्यांचा पाप पुण्याशी काही संबंध नसतो, फेस्टिव्हिटी असते आणि तो आपला संबंध आहे. तर या सगळ्यांमध्ये गमतीचा जर भाग पाहिला तर मला एका गोष्टीचं उत्तर द्यावं, जन्मवेळ कुठली हो? आपण पंचांगावर येतो बरं का, पंचांगच बोला. त्याचं नाव पण फार सुंदर आहे, पंचांग. जन्मवेळ कुठली असते? एखादा जातक जन्माला आला, मला पत्रिका बनवता येते आणि मला भविष्य सांगता येते. मला जर पत्रिका बनवायची तर माझा पहिला प्रश्न आहे जन्मवेळ कुठली, मग जन्मतिथी. जन्मवेळ कुठली? मग तुम्ही जन्मवेळ कुठली सांगाल? आईंच्या काळात जन्मवेळ नव्हती. माऊलींच्या सेवेत आहे बरं का, आईने भरपूर शिकवलंय, काही चिंता करू. शिकलेली आई घर पुढे नेली असं म्हणतात. आजकालच्या लोकांना असं माहीतच नाही. ते म्हणतात ज्यावेळेस बाळाची जन्म झाला किंवा ते बोंबलायला लागलं कॅ, ती जन्मवेळ असते. बरोबर आहे. मग ती नर्स वेळ पाहिजे, तिचा मूळ जर चांगला असेल तरी कर लिहून ठेवेल. तिचा मूळ जर नसेल तर म्हणले काय जन्माला आलाय काय माहित, आपलं काही कर्तव्य नाही. ही बाई 12 वाजून 26 मिनिटं.
जन्माची वेळ खरी असते की ज्या वेळेस बाळ जन्मल्यानंतर त्याची नाळ तोडल्या जाते, ती त्याची जन्माची. जोपर्यंत आईच्या गर्भाशी नाळ जोडलेली आहे तोपर्यंत आईच ग्रह, आईचीच रास, आईच नक्षत्र त्या मुलाला लागू पडेल, त्याचं भविष्य नाही. ज्या दिवशी नाळ तुटेल त्या दिवशी त्याचा जन्म झालाय, स्वतंत्र स्वयंभू झालेला आहे. बरं, गमतीचा भाग असा आहे की नाळ तुटली त्यावेळेसचा वेळ नोंद करायचा आहे, पण तरी जातक जे बालक अभ्र जन्माला आलेलं आहे ना, इंग्रजीमध्ये त्याला इन्फॅन्ट म्हणतात आणि मराठीमध्ये काय म्हणतात, पोरगे जास्त टँडर करायला लागले की आरबक, घाणेरडे शब्द आहेत की नाही. आणि ते लोक आजकाल भविष्य विचारायला जातात बरं का, लहान मुलाचं, अहो आमच्या पोराचं भविष्य सांगा, ते तुम्ही म्हणत नाही का, मुलाचे पाय पाण्यात दिसतात. 12 वर्षापर्यंत कुठल्याही जातकाचं भविष्य कोणीही ज्योतिषी सांगू नये, कारण की 12 वर्षापर्यंत त्या मुलाचं जे काही भविष्य आहे ते आई वडिलांचं राशी भविष्य आहे. 12 वर्षानंतर तो कर्म होतोय, कर्म करता अधिष्ठित होतोय नंतरच. या ग्रहांच्या फेऱ्यांमध्ये किती राशी आहेत? 12 आकडा लक्षात ठेवायचा. हा फार सुंदर आकडा, अत्यंत पवित्र आकडा आहे. काही लोक आजकाल त्याला विचित्र वापरायला लागले, म्हणजे 12 वाजले जो महाराज, आणि आता त्याच्यात अजून एक परंपरा पडली, काही लोक म्हणतात 12 वाजले की भूत येते. अहो नातेवाईकाच्या घरी जाणार ना. आणि मला अजून एक प्रश्न पडतो बरं का, म्हणजे आपण स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जंगली महाराजांच्या संजीवन समाधी समोर उभे आहे, काही लोकांना स्मशानात भूत दिसतं. स्मशानात एक तर शंकर ठेवा नाही तर भूत ठेवा, काहीतरी कन्फर्म करा बरं का. आणि काही घाबरू नका. जर तुम्हाला असं वाटत असेल की भूतांना आपण घाबरतो तर फक्त घरी गेल्यानंतर आहात स्वतःचा फोटो पाहायचा. एवढा फोटो पाहिल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की भूतच आपल्याला घाबरतील. म्हणजे भारत सरकारने ती सोय केलेली आहे, काही आपल्याला आधार दिलाय तो आध्यात्मिक आधार. म्हणून त्याचे काही प्रवचनांच्या विषयामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन पण करावं बरं. कारण की पंचांगावर आलो, तिथींवर आलो की लोकांना वाटतं झालं आता हे काहीतरी थोतांडच सांगणार. पण याला सगळ्यांना शास्त्रीय आधार कुठे काय आहे, त्याच्यातून अंधश्रद्धा कशी बाजूला केल्या जाऊ शकते ते सांगणं फार महत्वाचं. म्हणून म्हटलं राशी किती, नक्षत्र किती ते आम्ही म्हणत नाही, आम्ही उत्तर आषाढ म्हणत नाही. त्याच्यात ते भेद आहे. सर्जुपारी कॅलेंडर मध्ये आणि तुमच्या कॅलेंडर मध्ये फरक. नक्षत्र किती, राशी किती, म्हणजे प्रत्येक राशीला 2.5 नक्षत्र ते 3.25 नक्षत्र येते. पहिले भविष्य जेव्हा सांगायचे तेव्हा नक्षत्रावरून सांगायचे. आजकाल राशीमधूनच. आता तर ते फार मार्केटच चाललं, काहीतरी ते 29 तारखेला म्हणजे शनी पालटला. तर नक्की मला समजलं नाही हा पडला का पालटला की काय. बरं, एरवी मंदिरात न जाणारा माणूस सुद्धा म्हणतो आप सब कुछ अच्छा हो जाएगा. 29 को शनी पालट गया ना. मला आनंद वाटतो की त्या निमित्ताने होय ना एखादा ग्रह मानतात. आणि शनिवारच्या दिवशी ते शनी मंदिरावर अशी रांगच्या रांग पाहिली ना की मला आस्तिक असलेला प्रचंड अभिमान होतो बरं का. किंवा मंगळवारच्या दिवशी, खरं तर ती पण गफलत आहे. खूपशा लोकांचं म्हणणं असतं की शनिवार हा मारुतीचा दिवस आहे. मारुतीचा दिवस खरा कुठला आहे? शनिवारी कावर जायचं माहित आहे का? कारण ते शनिवारी मारुतीचं दर्शन केल्यावर शनी त्रास देत नाही. काय मतलबी आहे बघा. ही आपली पण सांगतो बरं का, जाती रही भावना जशी प्रभू मुहूर्तातील देखी कैसे. तुमची जशी भावना घेऊन तुम्ही देवाकडे जा. जुन्या काळी म्हणायचे भरले घरात अशी बोलू नये, संध्याकाळच्या वेळेस विनाकारण बडबड करू नये. अरे काय सतत त्या बाहेरच्या नावाने बोंबलत राहता, चांगलं बोल, शुभ बोल नार्या. का बरं म्हणायचं माहितीये का? ऐका, आम्हाला काय सनातनामध्ये ना आम्ही प्रत्येक गोष्टीला देव बनवू. आम्हाला काय दिसली गो माता,
तुळस दिसली तुलसी माता, आवळा दिसला आवळ्याची सुद्धा नवमी, वट पौर्णिमा. देवत्व आमच्यासाठी अत्यंत सलगीचं होतं. आम्ही आजही कुठल्याही दगडाला साधा शेंदूर जरी मानला तरी आम्ही नमस्कार करतो. आम्ही श्रद्धाळू, अंधश्रद्धावान नाही. गोळ्या बावड्या लोकांच्या श्रद्धेचा विपर्यास करून काही लोक अनाठाई धर्म करत असतील म्हणून आमच्या श्रद्धेला कोणी दोष देऊ नये. आम्ही आजही फोटोला सुद्धा हार लागला दिसला की आमच्या हात आपसूक जुळतात बरं का. कारण की ते वर्षानुवर्षीचे पिढ्यानुपिढीचे सनातन संस्कार आहेत. आजकाल कोणाच्या घरी गेलं की त्याच्या नातवंड समोर आणलं, प्रोडक्ट्स असतात ना ते. आणि आजकाल नाव पण विचित्र झालेले आहे. पहिले नाव कसे असायचे, नारायण, तुकाराम, ओवांश. आता ओव्याचा अंश यांच्या पदावर कसा काय म्हणला ते कळ नाही. संधी विग्रह कळला पाहिजे. निदान आपण नावं ठेवावं ते एखाद्या एक्सपर्ट माणसाकडून कळून तर काय. की अंश, किया गाडीमधून आलेला अंश. काही काही लोक तर सांगतात की नमाज जो शब्द आहे तो संस्कृत शब्द आहे. पॉडकास्ट 30 सेकंदाची रील, म्हणजे देव जरी आला तरी देवाला सांगतील त्या रील मध्ये नाही, त्यामुळे तुम्ही रील नाही. नमाज हा शब्द संस्कृत कसा का असू शकतो, तर कुठल्या तरी विद्वानाने सांगितलं नमो आधी अज. आता तिसऱ्या संधीनुसार जर पाहिलं नमो आणि अज एकत्र केलं नमोच होतं ना देवा, बरोबर आहे का नाही. सद्गुरू पॉडकास्ट युनिव्हर्सिटी तो संस्कृत शब्द नाही. म्हणून मी त्याच्या म्हणत असतो ना की ऑनलाईन राहा पण रेंज मध्ये राहा. समजलं असेल तर ठीक. आणि आपलं डिव्हाइस कनेक्टेड राहू दे बरं का, नाहीतर व्हायरस घुसायचे प्रचंड चान्स आहे. हँग व्हाल. सदा संतांपाशी जावे, त्याच्यासाठी संतांच्या शरणागती द्यावं, ते भटकू देत नाही. म्हणून मी नेहमी सांगत असतो की कुठलेही शास्त्र असतील, कुठलाही तंत्र असेल, सध्या एका स्त्रीला प्रचंड सन्मान आहे, तिचं सगळेजण ऐकतात. म्हणजे कालिकेचं नाही ऐकतील, दुर्गेचं नाही ऐकतील, लक्ष्मीचं नाही ऐकतील. ती गुगलवर जी बाई बोलते ना तिचं सगळं ऐकतात की नाही, मुकाट्याने ऐकतात की नाही. गुगल मॅप लावला आणि ती बाई सांगत गेली. आज मी ते लाईव्ह पण केलंय डॉक्टर साहेब, की तुम्ही गुगल मॅप लावला आणि तुम्हाला जंगली महाराजांकडे जायचंय, सद्गुरूंकडे, ते गुगल मॅप तुम्हाला दाखवतो. तुम्ही चुकीने एखादा रोड टर्न घेतला तर ती बाई तुम्हाला कधीच सांगत नाही की यू टूक दी रॉंग टर्न. ती लगेच तुम्हाला पर्यायी मार्ग सांगते. आणि जर समजा पर्यायी मार्ग नसेल आणि त्याच मार्गावरून चालून वापस यायचं असेल तर ती सिम्पली सांगते टेक यू टर्न. गुगलला सुद्धा माहिती आहे की लोकांना चुका सांगितल्या तर आपल्याला बंद करतील, अनइन्स्टॉल करून टाकतील. आणि म्हणून सद्गुरूंचं गुरूंचं द्योतकच असतं बरं का, ते कधीच आपल्याला चुका सांगत नाही. ते आपल्याला पर्यायी मार्ग सांगतात आणि नेहमी सांगतात गंतव्यापर्यंत पोहोचायचंय बरं का. तंत्र आणि ज्ञान या दोन्हीचा समागम सनातन धर्मामध्ये पहिलेपासून. आणि आम्ही काय केलं तर ज्यावेळेस सकल जग अश्मयुगामध्ये असायचं, हत्यारा बनवायचं, काय हत्यारा बनवायचं, त्यावेळेस आमच्याकडे म्हणजे आजपासून 21,000 वर्षां अगोदर रामायण घडल्याची नोंद आपल्याकडे. 1.5 लाख वर्ष अगोदर सनातन संस्कृती अतिशय व्यवस्थित होती. आता त्याच्या उत्खननामध्ये सगळे प्रूफ मिळायला लागले. मी मगाशी सांगितलं की आम्ही नदीला सुद्धा देवी मान. नवे आज हे सुद्धा सिद्ध होत आलेलं आहे की पाण्यामध्ये सुद्धा स्वतःची मेमरी आहे बरं का. दुसऱ्या जातीचे लोक म्हणतात की ते तीर्थप्राशन करून काय करायचं. विष्णू बादो नको तीर्थम जठरे, त्याचं सुद्धा एक सुंदर लॉजिक निघालं की पाण्याची मेमरी असते. मी कुठेही अंधश्रद्धाळू नाही बरं का. माझं शिक्षण, मी स्वतः सॉफ्टवेअर इंजिनियर आहे बरं का. नोकरी सुटायला लागली म्हणून महाराज बनलो ही गोष्ट वेगळी. हा, तिथल्यापेक्षा इथे जास्त पैसा मी तो हे पण ठेवलंच.
तुकाराम सत्य सांगवत सत्याचा पुरस्कार म्हणजे सनातन आहे. जसं आहे तसं स्वीकारावं. साधू काही वेगळे करत नाही, संत काही वेगळे करत नाही. ते जसे असतात तसे तुम्हाला दिसून येतात. आपण जे आहोत ते दाखवण्यात आपली जी विनाकरण शक्ती आपण खर्च करतो त्याच्यामुळे जे निर्माण होतं ते दुःख आहे बरं का. आपण जसं तसंच वागलो तर आपल्याला कधीच दुःख होत. आपण आलो तो नदीवर. तर ज्यावेळेस इथं सनातनच्या व्यतिरिक्त जेवढ्या काही संस्कृती होत्या त्या पण नदीच्याच खंडी होत्या. तुम्ही अगदी मिस्रच्या सुद्धा संस्कृती जर पाहिल्या, अगस्ताच्या संस्कृती पाहिल्या तर नदीकाठी वसायच्या. पण आमची नदीकाठी वसायची जी भूमिका होती, आम्ही नदीला सुद्धा माय म्हणायचो. कारण आम्हाला त्यावेळेस एवढं माहित होतं की पाणी हे जीवन आहे. म्हणून मी तुम्हाला म्हटलं ना की जुन्या काळी काय करायचं. अजून तुम्ही मंदिरं पाहिलेत का आपले सगळे जुन्या काळाचे मंदिरं? आजकाल तर कुठलंही मंदिर पाहिलं की त्याला हेमाडपंथी म्हणून टाकतात. हे वास्तुतज्ञ आणि ते मंदिर हेमाडपंथी डिक्लेअर. हेमाडपंथ कधीपासून सुरू झाला? त्याच्या अगोदर गुप्ता पिरियड होता, त्याच्या अगोदर चोला पिरियड होता. आपल्याला सगळं माहित पाहिजे बरं का. आपली संस्कृती आहे ही आणि आपल्याला आपल्याच घरचे कानेकोपरे माहित नाहीत. दुर्दैव नाही का? आपणच आपलं घर जाण्याचं नाही आणि महानगरपालिकेला दोष द्यायचा असं होत नाही. तर या मंदिरांमध्ये तुम्ही पाहिलं असेल गाभारा प्रचंड संकीर्ण असायचा महाराज. म्हणजे आजही तुम्ही काही गाभाऱ्यांमध्ये गेले तर तुम्हाला गरमी वाटायला लागते, श्वास घ्यायला त्रास होतो. आणि खास करून शंकराचे मंदिर जर तुम्ही पाहिले, अगदी अंधार असतो, अगदी एखादा कवडसा असतो. त्या लोकांना डोकं नव्हतं का? त्यांना मेंदू होता. आता डोकं दुखतात. त्या मंदिराची रचना तशी केल्या गेली होती की तिथे गेल्यानंतर तुमच्या डोक्याची विचार पद्धतीच बदलावी. तुम्हाला श्वास घ्यायला त्रास व्हावा, तुम्हाला त्या गाभाऱ्यामध्ये गेल्यानंतर एक वेगळा सुगंध यावा, तिथे चालू असलेली पूजा त्याच चार कोपऱ्यांमध्ये दगडांवर आदळून त्या मूर्तीवर केंद्रित व्हावी. म्हणून तुम्ही अजूनही पहा, जेवढी जुनी मंदिर आहे ना त्यांचे गाभारे सगळेच्या सगळे अत्यंत कन्सिज आहे, संकीर्ण आहे. राजवाडे मोठे मोठे करता आलेत, मंदिर गाभारे एवढे छोटे ठेवले. मग त्या मंदिराच्या समोर म्हणजे सॅन्टन सॅन्टोरियम सोडलं तर इतर मंदिराचा पण परिसर पूर्ण विस्तारित असतो, पण गाभाऱ्याच गाभारा संकीर्ण असतो. त्याच्या पाठीमागे कुठेतरी व्हायब्रेशनचं कारण होतं. आणि जेव्हा या भगवंताला सगळे उपचार चालू असतील, त्याच्यावर मध टाकलं जाईल, साखर टाकलं जाईल, दूध टाकलं जाईल, दही टाकलं जाईल आणि या मंत्राचा उद्घोष चालू असेल, तेव्हा या सगळ्या मूलद्रव्यांमध्ये उपस्थित असलेलं जे पाणी आहे हे पाणी त्या मंत्रांची मेमरी स्वतःमध्ये स्टोअर करेल. आणि व्हेनेवर की ती पूर्ण उपचार पद्धती संपून जेव्हा उरलेलं ज्याला आपण श्रेष्ठ म्हणतो, तेव्हा जे पितळ्याच्या किंवा चांदीच्या भांड्यामध्ये येईल आणि ते तुम्ही प्याल, तेव्हा त्या पाण्याच्या मेमरीमध्ये जमा असलेले ते व्हायब्रेटिव्ह मंत्र तुमच्या शरीरात जाऊन काहीतरी पॉझिटिव्ह एनर्जी तयार करतील. हे त्याच्या पाठीमागचं सायन्स होतं. आज जपानच्या माणसाला सांगावं लागलं की पाण्यामध्ये मेमरी आहे, कारण की आम्ही आमची मेमरी हिस्ट्रीमध्ये कधीच नाही. आमचं दुर्दैव असं आहे की आम्ही कुठल्याही गोष्टीला हिस्ट्री म्हणायला लागलो, आम्हाला इतिहास हा शब्द माहितच नाही. इतिहास या शब्दाला इंग्रजी हिस्ट्री हा शब्द लागूच पडत नाही. नव्हे, बिलकुल नाही. कारण की सनातन धर्मानुसार इतिहास या शब्दाचा अर्थ आहे, दोनच ग्रंथ आहे इतिहास म्हणणारे. कुठले? रामायण आणि महाभारत. इतिहास या शब्दाचा अर्थ काय? इतिहास. जो प्रत्यक्ष घडलेला आहे, ज्याच्यामध्ये लिहिणारा व्यक्ती हा नट आहे, त्याच्यामध्ये सम्मिलित आहे. रामायण कोणी लिहिलं? ते स्वतः होते, त्या संपूर्ण चरित्रामध्ये होते, रामाच्या सोबत होते, त्यांनी प्रत्यक्ष सिद्ध पाहिलेली आहे, त्यांनी प्रत्यक्ष ती सगळी कथा ऐकलेली, अनुभवली आहे. हो. महाभारत कोणी लिहिलं? व्यासांचं मूळ नाव काय? लॉर्ड, त्यांचं आधार कार्ड नव्हते. कृष्णद्वैपायन. आणि हे किती व्यास आहेत? आता गुढीपाडवा झाला, गुढीपाडवा झाला, नववर्षाच्या शुभेच्छा, कुठेतरी रॅलीज निघाल्या, ढोल ताशे निघाले, संवत्सर पोचले.
नाही, तो माझा स्वभाव मागल्या वर्षीचा. बोधिनाम संवत्सर आहे मागल्या वर्षीचं. विश्वास. आपल्या वर्षांना सुद्धा नाव आहे बरं का. आपले वर्ष नंबरी नाही त्यांच्यासारखे 2025 2026. आपणही नंबरी नाही, आपले वर्षही नंबरी नाही. आपल्या प्रत्येक वर्षाला नावं आहेत. पण हे किती कलियुग आहे. कलियुग आहे बरं का, भारी कलियुग आहे. हो बटाटे एवढे महाग, कलियुग आहे. आमच्या आयुष्यात कधी कामदा एवढा महाग, कलियुग आहे. कलियुग कुठपर्यंत पोहोचतो मलाच लक्षात नाही. कितवं कलियुग आहे. आणि काय काय लोक तर डिक्लेअर करून टाकतात कलियुग खतम होणे वाला आहे, सतयुग आने वाला आहे. तुझ्या पप्पांनी कॅलेंडर बनवलंय का. नक्कीच सांग, तुझा ऐकतो काय हरकत. आता सध्या कलियुगाचं किती वर्ष चालू आहे. माझं तर लग्न झालं तेव्हापासूनच संसारी माणसाच्या गत आहेत मला. आणि लक्षात ठेवा, संसाराला प्राधान्य ठेवल्याशिवाय साधू सुखात राहू शकत नाही. संसाराच्या भरोश्यावर धर्म चालतो. साधू मोठे असतील परंतु या साधूंना संसारी लोकांनी सांभाळलं म्हणून मोठं मंदिर उत्तम राहिलं बरं का. टाळ्या वाजवा एकदा. सरते शेवटी सगळे देव तुमचे संसारी होते. त्यामुळे असं कोणी आलं ना आणि फार साधुत्वाची टेन मिळवायला लागलं सांगायचं बरं का. सगळ्या देवांचे लग्न झाले. ही गोष्ट वेगळी की सगळ्या देवांचे लग्न झाले असले तरी त्यांना तारणारे बिना लग्नाचे होते. माझं लग्न झालेलं नाही बरं का. आनंदाची बाब. आपण कुठे होतो महाराज. महाराज आपण कलियुगातच आहे. हे 28वा कलियुग आहे. किती आहे. किती कलियुग आहे. काही फरक पडत नाही. साखर महाग झालेली ठरलं. कलियुगाला किती वर्ष झाले. युगाब्द नावाचा एक शब्द असतो बघा, युगाब्द ऐकलाय कधी. किती युगाब्द आहे. 5000च्या पुढे. म्हणजे कलियुगाला कलियुग कधी सुरू झालं. द्वापर युग कधी संपलं. द्वापर युग कधी संपलं. त्रेता संपलं तेव्हा. त्रेता सतयुग संपलं तेव्हा. आणि जास्त विचारायचं नाही, मी बिलकुल नव्हती त्यावेळेस. हसत खेळत प्रवचन करायचे, व्याख्यान करायचे. दुसऱ्या धर्माचे देव मरता मरता सांगून गेले, आमचे देव गेल्यानंतर सुद्धा संजीवन आहेत. वारकरी धर्म पाळतो. वारकरी धर्म म्हणजे अमरत्वाचा वरदान आहे. वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानोबांना सुद्धा मृत्यूने स्पर्श नाही केला, संजीवन समाधी घेतली. नामदेवांना मृत्यूला स्पर्श नाही केला, नामदेव पाहिजे मुक्त झाले. एकनाथ महाराजांना मृत्यूने स्पर्श नाही केला, प्रत्यक्ष गंगेमध्ये विराजित झाले. महाराज वारकरी संप्रदाय आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांना सुद्धा देव घ्यायला सदैव वैकुंठाला आले. आम्ही खरे अमर आहोत. याच्या पहिले फक्त राक्षसच बाबांचं वर्णन मागायचं. कलियुग. कलियुगे ते पूजा करतात का सगळेजण. पूजा करतात का. वक्ता चांगला असला की कोकिळा सुद्धा आवाज देते बरं. आता आपण असं म्हणायचं नाही की माझ्यासाठी कुठली कोकिळा राहिली नाही. आपण पूजा करतो तेव्हा संकल्पाचे काही मंत्र असतात, खूप सुंदर असतात. कलियुगे पुढलं पूजा कोणीच केला नाही. प्रथम चरण आहे. कलियुगाचं किती चरण चालू आहे. प्रथम चरण. किती वर्ष झाले. 5700. बाकी किती आहे तो. 1,44,000 वर्षांचं कलियुग आहे. अजून खूप काही व्हायचं. आपण 11 रुपये ठेवले की दगडूशेठ पावतो. आजकाल तर ते मोदक सुद्धा सचिन टाकलेले आहे.
असं दाबलं की मोदक काय, पार्वती पण खाली येऊन म्हणली काय चालू आहे. उत्सव सुद्धा आजकाल सेलिब्रेशन झालेले आहेत, फेस्टिवल्स झालेले आहेत. सांभाळून सांभाळून ठेवलंय का. गणपती बुद्धिदाता आहे, आजकाल ते सोडून बाकी सगळं द्यायला लागलाय तो. असं तर मग कलियुगाला किती वर्ष राहिले. बरोबर आहे, पुष्कळ काही पाहायचं. आणि भगवंत अवतार कधी घेणार आहे. तू त्रास दिला बरं का त्यांनी, आणि मी सांगते मला त्रास दिला त्याचं भलं होणार नाही, देव त्याला मारेल. एवढं स्वस्त नाहीये ग. स्वामी समर्थ तुला बघून घेतील. कशाला पगारी नाहीयेत का ते. मी एकाचा पक्ष करी तुझ्या ते मारे, ऐसा नवे हो झाली सर्व ही माझे. देव तुमच्यासाठी कोणालाही मारायला धावणार नाही बरं का. तुमचं लेकरूच तुम्हाला ऐकत नाही, ते तर तुमच्या लेकराच्या बापाचा बाप आहे. त्यामुळे दुसऱ्याच्या प्रती अशी भावना ठेवणं हे नास्तिकतेचं सर्वात मोठं प्रमाण आहे बरं का. तुम्ही तुमचं कर्म भोगता. म्हणून ना म्हणजे सनातन धर्मामध्ये बरं, बाकी धर्मामध्ये ना दिवस आहेत. एक दिवस त्यांचा देव येणार आणि त्यांचा निर्णय घेणार. सगळ्या धर्मांमध्ये त्याला नाव आहे. आपल्या धर्मात असा कुठला दिवस आहे का. कारण की आपल्या देवाने ऑटोनॉमस सिस्टीम लावलेली. सर्वात प्रगत धर्म आहे बरं का, सुपर कम्प्युटर धर्म आहे. इतकं प्रगल्भ सॉफ्टवेअर आहे की देवाने स्पष्टपणे सांगून घेतलं की बाळा तू जन्म घेतलेला आहे, तू जन्म घेतलेला आहे. आता तुझा हिशोब करण्यासाठी मी कुठले असिस्टंट मॅनेजर, झोनल मॅनेजर, एरिया मॅनेजर, असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट ठेवलेला नाही. मला मॅनेजमेंटवर एवढा खर्च करायचा नाही. मग मी एक सॉफ्टवेअर निर्माण केलेलं आहे बाळा, ते इंटर कनेक्टिव्हिटी मध्ये चालेल. तुझं कर्म दुसऱ्याच्या कर्मासोबत राहून जे काही आउटपुट निघेल त्याच्यावर रिझल्ट निघेल की तू किती कॉन्ट्रीब्युट केलं, किती पाप केलं, किती पुण्य केलेलं आहे. देव कधीच निर्णय घेत नाही बरं. सनातन धर्म एकुलता एक असा धर्म आहे की त्याच्यामध्ये कर्मसाक्षी आहे. येतं कर्मची फळ सूचक. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात कर्मच फळ सूचक आहे. कर्मामुळेच तुम्हाला फळ मिळणार. आणि मग हे कर्म चांगले करायचे असतील तर मग आम्हाला तीर्थक्षेत्री जायला सांगितलं, मग आम्हाला देवक्षेत्री जायला सांगितलं, मग आम्हाला धर्मक्षेत्री जायला सांगितलं. आणि या धर्मक्षेत्री जाण्याच्या वेळेस काय केलं, ऍस्ट्रॉनॉमिकल खगोलशास्त्रीय गणित त्या क्षेत्रासोबत जुळणं फार आवश्यक आहे. कसं तर मग ते कुंभ कुठे कुठे होतात. आमच्या घरी सकाळी ऑफिसला जाताना तो रोजच होतो. याच्यातले पूर्ण कुंभ 4 ठिकाणी कुंभ होतात. किती ठिकाणी. बरं झालं कुंभ लेटेस्ट होऊन गेला, नाही तर हेही माहित नसतं. एका जणाने मला सांगितलं महाराज पहिले 6 होते म्हणजे. तुम्हालाही माहित नाही, मलाही माहित नाही. जे सांगितलं ते हो. सर्वप्रथम पुण्यात्मक क्षेत्र कुठलं. सगळे तीर्थक्षेत्र असतात. तुळजापूर असेल, गाणगापूर असेल, नरसोबाची वाडी असेल. एकच तीर्थ सनातन धर्मामध्ये असं आहे की ज्याला तीर्थराज म्हटलंय, तीर्थांचा. आणि एकुलतं एक तीर्थ आहे बरं का जिथे कुठलाही देवच नाही. देर इज नो पर्टिक्युलर टेम्पल टू वर्शिप, देर इज नो गॉड. तुम्ही सांगितले प्रयागराज मध्ये कुठलाही देव महत्वाचाच नाही की कुठल्या देवतेचं मंदिरच नाही. मग तिथे पूजनीय असेल तर काय असेल, संगम. आणि तो संगम कोणाकोणाचा आहे. गंगा जी, यमुना जी, सरस्वती जी आणि जी. हा औषध झाला. अहो मोबाईल मध्ये इंटरनेट श्वास लागायला लागतो लोकांचा. कुठे गेलो करतो. गंगा, यमुना, सरस्वती या 3 नद्यांचा संगम, त्याला प्रयाग म्हणतात. त्याला तीर्थांचा राजा. हे महाकुंभ. महाकुंभाचा खरा अर्थ सांगतो. काही असं 144 वर्षानंतर आलं गेलेलं असं काही नाही बरं का. माझे गुरुबंधू तिथे मुख्यमंत्री आहेत त्यामुळे मी सांगतो तुम्हाला. टाळ्या वाजवा. मी आदित्यनाथ सांगत होता.
थोडा मोठं थोडे पुण्याचे सद्गुरुनाथ भगवान की जय. तर पूर्ण कुंभ 2 ठिकाणी भरतात आणि अर्ध कुंभ 2 ठिकाणी भरतात. प्रत्येक ठिकाणचा कार्यकाळ 12 वर्षाचा. आता काय झालं की समुद्र मंथन झालं, चर्निम पोषण. समुद्र मंथनामध्ये काय झालं, एकीकडे राक्षस होती, एकीकडे देव होते. मेरू मांदार पर्वत आणला, भगवंतांनी कच्छ रूप घेतलं कासवाचं, त्याच्यावर तो मेरुमंदार ठेवला, घुसळणं सुरू झालं. आणि त्याच्यातून काय झालं, समुद्र मंथनातून काय झालं लक्षात आलं ना. कोणाच्या आयुष्यात ढवळढवळ कराल तर पहिले विषच निघाल, तर त्याच्यातून विष निघाल. आता अमृताची अपेक्षा ज्यांना होती, जे अमृत पिले ते देव झाले. दुसऱ्यांना अमृत मिळावं म्हणून पहिले हलाल प्राशन करला. ज्यांनी ते हलाल प्राशन केलं ते देवाचे देव महादेव. लक्षात आलं, मोठं बनायचं असेल तर काय करावं लागतं. आता लक्षात आलं, साधनेमध्ये, तपस्येमध्ये, नामस्मरणामध्ये, समर्पितेमध्ये, अध्यात्मामध्ये, पारायणामध्ये पहिले काय येतं, संकट येतात, हलाहल येतात. ते पचवल्यानंतरच देवादिदेव महादेव नावाची डिग्री मिळते आणि आपल्याकडे दुसऱ्यांना अमरत्व प्राप्त होतं. आलं का लक्षात. आणि जे देवादिदेव असतात ना, ते नेहमी शंकरासारखे असतात, समोर बसलेले असतात. एकदा टाळ्या होऊ द्या. आणि म्हणून सगळ्या सनातन धर्मामध्ये ब्रह्म्याला कोणी गुरु मानलं नाही, विष्णूला कोणी गुरु मानलं नाही. माहित आहे का तुम्हाला हे. हो म्हणायचं प्रत्येक आपण गुरु शंकर रूपिणी. वेदांना विचारलं की तुम्ही एवढे उद्भूत, तुम्ही एवढे पुण्यवान आहात, तुमच्यामध्ये एवढं संग्रह आहे, हे जर आम्हाला शिकायचं असेल तर आम्ही कोणाकडे जावं. वेद म्हणजे निसंशय गुरूंना समर्पित व्हा. मग गुरु म्हणून कोण, गुरु शंकर. गुरु हे फक्त शंकराला सनातन धर्मामध्ये. अपवाद आहे गीता, शिष्यस्ते हम शालिमांतम प्रबंधम, तो विषय वेगळा. अमृत मंथन म्हणजे ज्याला समुद्र मंथन म्हणतो ते झालं. भगवान शंकरांनी हलाल प्राशन केलं आणि समुद्रातून 14 रत्न बाहेर. किती, त्याच्यापैकी एक रत्नाचं नाव आपलं फार मोठं नाव आहे. ते रत्न सगळ्यांना हवं असं वाटतं. कुठलं, लक्ष्मी हे रत्न आहे. 14 रत्न बाहेर. त्याच्यात उच्चैश्रवा घोडा होता, पारिजात होतं, लक्ष्मी. ही नेमकी लक्ष्मी कोणी ठेवली. आता लक्ष्मी कोणाची पुत्री झाली, सागरच. आता या 14 रत्नांमध्ये लक्ष्मी सोबत अजून एक रत्न निघालं, चंद्र. चंद्र सुद्धा समुद्र मंथनातून निघाले. हा दत्तांचा भाऊ आहे बरं का. पुष्कळशा लोकांना माहित नाही की दत्त 3 मुखी आहे. म्हणजे 3 व्यक्ती असले पाहिजे, ब्रह्मा विष्णू आणि महेश. मग हे 3 कोण, एक आहे दुर्वासा जो शंकराचा अवतार आहे, दुसरा विष्णू जो प्रत्यक्ष दत्त आहे नारायण म्हणून, आणि तिसरा ब्रह्मा हा चंद्र म्हणून चंद्रलोकी गेला, दुर्वासा महाभारती गेला आणि प्रत्यक्ष नारायण दत्त म्हणून विचारण करतो. कोणाकडून माहित होता. कसं सोबत कसं म्हणणार. तर चंद्र आणि लक्ष्मी हे दोघेही समुद्र मंथनातून निघालेले रत्न असल्यामुळे या दोघांचं नातं काय लागेल. आता लक्षात आलं चंद्राला मामा का म्हणतात. आलं का लक्षात. तर मला मामा बोलू नका, पटकन टाळा वाजवा. चंद्राला मामा काय म्हणतात. लक्ष्मी आमची आई आहे, विष्णू जगत पिता आहे, त्यामुळे तिच्याकडे मी सौभाग्य, श्वास आहे, घर आहे, दार आहे, पोर आहे. तिचा भाऊ चंद्र असल्यामुळे चंद्र आणि त्याच्याच गणनेवर आपण बोलतोय. आलं लक्षात. विषय विस्तृत असला तरी बरोबर ते गंतव्य. जीपीएस. जीपीएसचा अर्थ काय होतो. ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम नाही, गुरु पोझिशनिंग सिस्टीम. सद्गुरुनाथ भगवान की झालं. आता काय झालं की हे अमृत निघाल्यानंतर कोणाच्या जर डोक्यात विरोधी पक्षाची भूमिका म्हणजे त्यांना 2 लिटर कमी मिळायला पाहिजे. पाणी त्यावेळेस पासून सुरू झालंय बरं का.
मग काय झालं, तात्काळ धन्वंतरींना बोलवण्यात आलं. धन्वंतरीने ते अमृत मंथनाचं जे सील पॅक डबा होता असं सांगावं लागतं. आजकाल तुम्ही सांगितलं ना घडा होता, हे कुठलं भांड आहे म्हणता, आजकाल मायक्रोवेव्ह ओव्हन म्हणजे मॉडर्न बनावं लागेल बरं का महाराज. म्हणजे पहिले कसं होतं की बटूस लंगोट झाला, आता तेच आपल्याकडे पाहतात. बटू म्हणजे काय ते माहिती नाही, परत काय झालं समजा काय परोग्यावरचा ब्राह्मण आहे बटूस नवे नवे मुलास ऍक्टिंग मॉडर्नायझेशन. मग त्याचं भांड घेऊन हे धन्वंतरी कुठेतरी लपण्यासाठी 4 ठिकाणी थांबत गेले. आणि असं म्हणतात की जिथे जिथे हा कुंभ ठेवला तिथे तिथे तीर्थ निर्माण झालं. तर पहिलं ठिकाण कुठलं होतं, प्रयाग झाल, तिथे 1-2 थेंब पडले असं. आता आम्ही वारकरी ज्ञानोबांचं प्रमाण आमच्यासाठी काही फार मोठं बरं का. ज्ञानोबाराय महाराज आम्हाला सांगतात, अरे तिथे तर फक्त 4च ठिकाणी पडलं. समुद्र मंथन झाल्यानंतर अमृत धन्वंतरींनी पळवून आणलं राक्षसांना न मिळावं म्हणून. पण ज्ञानोबांनी आमच्यासाठी काय केलं, आगणी घातलिया हरळ होती अमृताचे तांदूळ जरी भुकेची राखी विळशी जगन्नाथ हो. तुला जेव्हा जेव्हा भूक लागेल ना तेव्हा वाळूमध्ये दुर्वा उगवतील, त्या दुर्वांवर मी पाणी नाही अमृत शिंपडेल, त्याच्यातून तांदूळ निर्माण होईल आणि मी तुला जेवू लागेल. संत उदार उदार. आणि आपण येऊया संतांच्या प्रयागराजवर कोण येऊया. पहिलं क्षेत्र कुठलं, प्रयागराज. पूर्ण कुंभ 12 वर्षानंतर पूर्ण कुंभ भरतो. पण आता हे कुंभाच्या तिथी ठरल्या आहेत बरं का. म्हणून मी म्हटलं की सगळं ऍस्ट्रॉनॉमिकल आहे, सगळं ग्रहताऱ्यांचं गणित आहे. कुणी म्हटलं की 12 वर्षानंतर कधी येणार, आजही आमच्याकडे गणना आहे बरं का. म्हणजे नाशिकचा कुंभ कधी होणार हे तर आम्हाला माहिती आहे. आता 2027 मध्ये, 2026च्या शेवटी त्याचा उद्गम आहे. 2027 मध्ये चांगले किती दिवस राहणार ते पण आम्हाला नवे पासून पूर्ण पटीचा कुंभ कुठे कितव्या वर्षी कितव्या साली किती दिवसांसाठी होणार हे पण आम्हाला माहिती आहे. कारण आमची गणना चंद्राची आहे. बरं तुमच्या राशी कुठल्या आहेत, या राशी कशा ठरतात. असं लोकांना भिन्न असलेलं महाराज सांगायची फार मजा आहे. असे छान असे घट्ट पाहतात. सांगायचं असेल तर सांग, माहीत नसताना आमचं काही बिघडलं नव्हतं, सांगितल्यावर काय बिघडणार आहे. आणि परत घरी गेल्यावर प्रवचन उशिरा सुटलं हो हाडे, खिचडी बनवायची का, सदुराल भगवान की युनिव्हर्सल बिनोय बरं का. पहिलं क्षेत्र झालं प्रयाग, दुसरं क्षेत्र हरिद्वार. आम्ही नागपंथी असल्यामुळे आम्ही हरिद्वार म्हणतो बरं. वैष्णव जर असले तर हरिद्वार म्हणतात. माहित होतं काय, तुम्ही फिरायला जाता तर म्हणजे कशाला जाता तेच माहित नाही ना. परत हरिद्वारला सुद्धा मूळ देवता नाही बरं का कुठली. हरिद्वारमध्ये एकही मूळ देवता नाही. हरिद्वार हे जर फेमस असेल तर ते फक्त गंगाजी पाहिजे. का गंमत, प्रयागराजमध्ये आता तुम्हाला वेणी माधव सांगायला लागले. वेणी माधव तिथली क्षेत्र देवता नाही, ग्रामदेवता आहे बरं का वेणी माधव. हरिद्वारमध्ये हरीची पौडी नंतर स्थापित झालेली आहे. पौडी म्हणजे काय माहिती, सुखी होती या बुवानी टाकून इतकं वाईट कशाला पाहिजे, जायचं बुडकी मारायची लगेच मारायचं. पौडी म्हणजे घाट, हरीची पौडी. काय झालं, हरिद्वारमध्ये भर्तृहरी नावाचे एक साधू होते, आठवतं का. राजा भर्तृहरी विचार शतक, शृंगार शतक आणि नीती शतक. वैराग शृंगार आमच्या उमेश महाराजांसाठी महाराज संन्यास घ्यायची वेळ आलेली आहे म्हणून कळलं लोक उत्तर का देत नाही. उत्तर दिले कसं नाही, उत्तर दिले कसं नाही. मोठे विद्वान आहे. 5 मिनिटं राहिले. हरिद्वार तिथे सुद्धा कुठला देव नाही, नंतर तिथे देव स्थापित झाला. तिथे कुठली नदी आहे, गंगाजी. आम्ही गंगा म्हणत नाही बरं का, सॉरी. तुम्हाला फक्त पार्लेलाच तुम्ही जी लावता, बाकी आम्ही सगळ्यांना जी लावतो बरं का. जी म्हणजे जीव बरं का.
कळलं असेल टाळ्या वाजवत. आता पुढील भाषा पण कळत नाही हो. संवेदनाच नाही राहिलं. कलियुग हो, घोर कलियुग. तिसरं क्षेत्र कुठलं आलं? प्रयाग झालं, हरिद्वार झालं. तिसरं महाराष्ट्र आपला आहे ना. मी पहिलंच सांगितलं असतं, पण काय इतक्या लवकर पचलं नसतं. उज्जैन आहे, त्याच्या अगोदर नाशिक येतं. नाशिकला अजून एक पुण्य होती की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाशिकला अनन्यसाधारण महत्व आहे रामायणापायी. भगवान पंचवटीमध्ये होते, तो विषय वेगळा. अजून एक प्रवचनाची तारीख दिली असती तर सगळं सांगितलं असतं. पुढच्या वर्षी येऊ ना आपण. 20 मिनिट आहे का? लोक वेळ मोजतात बरं का. काय वेळ आली. तिसरं क्षेत्र आहे नाशिक. इथे अर्ध कुंभ असतो, त्याचा कानून पण सांगितलं. चौथं क्षेत्र, बरं नाशिकला कुठली नदी आहे? गंगा गोदावरी. पाच शब्द जपून वापरायचे बरं का. हा, गंगा गोदावरी. तिथे अर्ध कुंभ भरतो. चौथं क्षेत्र उज्जैन्याम महांकार, तंत्र क्षेत्र आहे. तिथे कुठली नदी? जी नदी नसेल ती आपण ऍड करायला जाऊ. क्षिप्रा. उज्जैन हे एकुलते एक क्षेत्र आहे जिथला शिवलिंग, जिथलं ज्योतिर्लिंग हे तंत्र म्हटलं जातं. आणि ते एकुलते एक ज्योतिर्लिंग आहे की जिथे तात्काळ त्याच वेळेस इमिडिएट शक्तीपीठ पण आहे. हरिसिद्धी माता माहित होतं का? म्हणून उज्जैनला शक्तीपीठ म्हणतात. आणि तिथला जो काल भैरव आहे हा तंत्राचा असल्यामुळे सद्गुरुनाथ भगवान की उज्जैन आणि नाशिक जे ते अर्धकुंभ. आता हे काय होतं महाराज, कुंभ कसे डिक्लेअर करायचे? तर याच्या गणना ठरवल्या. प्रयागराजचं जेव्हा कुंभ भरेल तेव्हा त्याचे मुहूर्त ठरलेले असते. वसंत पंचमी असेल, हो, नक्कीच मकर संक्रांती असेल. आता मकर संक्रांती म्हणजे काय? तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. नसेल जमत असं काहीतरी झालं की मकर संक्रांती तुळ्याचे भाव किती वाढले. आणि आजकाल सेंद्रिय भाव कुठे मिळायला लागला. गुळ. धर्मचर्चा बघा, धर्मचर्चा. सूर्याने मकर राशीमध्ये प्रवेश केला तर जे संक्रमण होतं ते मकर संक्रमण, ते संक्रांत. संक्रांती किती असतात? एकदा एक साधू होते, अत्यंत विद्वान. विश्वास ठेवायचा बरं का. 20 मिनिटं उरलेली. मी लवकर निपटवणार होतो, आईंचा दोष आहे. तरी लवकर जाणार होता म्हणजे मी वाढवलं. एक साधू आणि ते गुरुपदावर आश्रित होते. एक शिष्य आला असे आणि ते म्हणाले, महाराज मी गुरूंच्या शोधात होतो. आपलं एकंदरीत तेज, आपला एकंदरीत व्यवहार, आपलं एकंदरीत सगळं सायुज्य पाहिलं तर आपण माझे गुरु व्हाल का? आता ते गुरु व्हायला कोण नाही म्हणणार. बोले बेटा आज ते हम तुम्हारे गुरु होतो मामाओ चेला. आणि गुरुंना आनंद झाला. चेला इतक्या स्वस्तात आजकाल पटकन मिळाला. म्हणले काय करायचं? काही नाही. म्हणले महाराज कुछ सुनाव. गुरुंना आनंद झाला. आजकाल लोक ऐकवतात. ऐकत किती पटलं तुम्हाला हो? पटकन आवाज वाढले. आणि गुरु म्हणले की ठीक, मी तुला नाव जप सांगतो. नामाचं लोक नाही सांगायचं म्हणजे हे झालेलं आहे वर. ठीक आहे, मी तुला पुराण महत्व सांगतो. गरुड पुराण सांगतो, वायू पुराण सांगतो. अग्नी पुराण किती हो? वेदोक्त, शास्त्रोक्त, पुराणोक्त आणि आता जे चालू आहे ते म्हणून सोक्त. 18 ही पुराणे. किती सुंदर आहे प्रमाण, लक्षात ठेवायचं. अगदी पाठात 18 ही पुराणे, 18 पुराण. बरोबर. म्हणजे मी तुला पुराण सांगतो. महाराज म्हणजे वर लोकल नाही म्हणल्या ते नाम मात नाही, ते पुराण पुराण सांगायचं नाही. वर काय ते म्हणजे तुला दासबोध कर.
गुरुंना आनंद वाटतो की असा उत्तम शिष्य भेटण्यासाठी आजपर्यंत मी हिमालयात तपस्या केली होती. गुरु आनंदाने विभोर झाले. गुरु म्हणले, बाळा मग मी तुला आता सनातन धर्मातला सर्वोच्च ग्रंथ सांगतो, पण त्याच्यासाठी त्याची सर्वात पहिली स्तुतीला ऐकणं आवश्यक आहे. आणि गुरुंनी सांगणं चालू केलं गीता महात्म्य. आणि पहिली श्लोक संगती काय आहे? सर्वोपनिषदो गावो दोग्ध, सर्वोपनिषदो गावो दोग्ध गोपाळ. आणि गुरुजी 1 तास बोलत राहिले. काय काय प्रमाण होते अहो, अगदी लता वेली पशु प्राणी सुद्धा अगदी निमग्न होऊन ऐकत होते. आणि शिष्याचा भाव बघा, महाराज अजून सांगा, महाराज अजून सांगा. अजून कसं सांगायचं? 5 मिनिट 20 मिनिट सांगा. आणि गुरुंना अगदी विभोर होत होते. गुरु बोलतच होते. अहो, धर्माची पेठ लागली होती महाराज. सगळे धर्मस्थळ त्या जागी जणू प्रगटले असले. आणि गुरु म्हणले की बाळा, समजलं का? समजायला काय? अहो, तुम्ही सांगितलेला एक एक शब्द माझ्या हृदयात कंठस्थ आणि सहस्त्रामध्ये अगदी ठासून बघा. गुरुंच्या डोळ्यातून पाठवत असा नशीबवान शिष्य भेटणं म्हणजे आपल्या तपस्येचं फलित आहे. म्हणजे अजूनही तुला काही विचारायचं का? महाराज सगळं फक्त ते जो श्लोक होता सर्वोपनिषदो गावो, त्यातले ते दोग्धा, ते 2 गधे कोण आहे? आणि खरं सांगतो, त्यापर्यंत कुंडलिनी हटकलेली होती. हा प्रश्न ऐकल्यावर सहस्त्रार पडून बाहेर पडला. गुरुजी म्हणले, देवा सद्गुरु, मला पण आजच माहित पडलं की त्याच्यात 2 गधे आहेत. आणि माझ्या तपस्येचं फलित आज माझ्या लक्षात आलं. ते 2 गधे, एक तू, आशाबद्ध वक्ता, नाक श्रोत्याची चिंता. 4 ठिकाणी कुंभवर, प्रयाग, हरिद्वार, नाशिक. आणि म्हणून तुला सांग की ज्या वेळेस सूर्य मकर राशीमध्ये, ज्यावेळेस सूर्य आणि चंद्राची मकर राशीमध्ये युती असेल, त्यावेळेस प्रयागचा कुंभ घडेल. म्हणून मी तुम्हाला म्हणलं ना की प्रयागराची काही काही लोकांना कळत नव्हतं. ते काय म्हणले की भगदड़ मच गई, उसकी वजह से साधू संत चले गए. बरोबर आहे? अहो, प्रयागाची सर्वात पुण्यतिथी जी होती ती होती अमावस्या, मौनी अमावस्या. अमावस्येचं स्नान झालं की मूळ साधू जेवढे असतात तेवढे निघून जातात. मग नंतर ते शिवरात्रीचं स्नान तुम्हाला करायचं असेल तर अगोदरले 3 स्नान आणि शेवटलं मौनी अमावस्येचं स्नान, हे महत्वाचं समजलं. बरोबर? आता या प्रयागराजच्या बाबतीत ज्ञानोबाराय महाराज फार सुंदर म्हणतात बरं का. 11व्या अध्यायामधली 50व्या नंतरची ओवी आहे. ज्ञानोबाराय महाराज म्हणतात, माझा 11वा अध्याय जो आहे ना, हा प्रयागराजाचा संगम आहे, कुंभ आहे. कसा? म्हणजे या अध्यायामध्ये शांतरस आणि अद्भुत रसाचं मिलन आहे. शांतरस म्हणजे गंगा, अद्भुत रस म्हणजे यमुना. आणि या तिघांमध्ये लुप्त असलेली परंतु दिसून न पडणारी, असणारी न दिसणारी परंतु प्रभावी असणारी सरस्वती म्हणजे गीतार्थ आहे बरं का. आणि जो जो हा अध्याय वाचेल ना, त्याला त्या प्रयागाच्या संगमाच्या स्थानाचं निरंतर पुण्य मिळणार. आता प्रयागमध्ये कुठलाही देव नाही असं म्हटल्यानंतर तुम्ही तात्काळ माना हलवल्या. एक महिला होत्या, पातळ होत्या. त्या डॉक्टरांकडे गेल्या आणि डॉक्टरांना म्हणले अगदी सोपा उपाय सांगायचं, वजन कमी करायचं. आता डॉक्टर व्यवस्थित होते, हुशार होते, काही नाही म्हणले काय. अगदी निशुल्कपणे तुम्हाला पातळ होण्याचा, रोड म्हणजे असं सळपातळ होण्याचा उपाय सांगतो. तुम्ही म्हणाल काय? म्हणते बिलकुल काय, काही मेहनत नाही लागणार. 10 सेकंदाचा अभ्यास आहे, वारंवार करायचा, जेव्हा वेळ मिळेल तेव्हा करायचा, जेव्हा प्रसंग होईल तेव्हा करायचं. म्हणजे काय? फक्त मान अशी करायची, सगळ्यांनी करावं असं, लगेच वजन कमी होतं. सांगतो, मान अशी करायची, डावीकडे वळवा घे, सगळी अशी करायची बरोबर. आणि असं एका दमात 5 साधना करायचं. करून दाखवा. काय सोपा उपाय म्हणजे? हो. कधी करायचा? काही जेवण समोर खायचं आलं या वेळेला
देवाने सगळं सहज दिले असलं तरी विनाकारण आटापिटा करायचा का? तोच डॉक्टर म्हणला काहीतरी हलकं फुलकं खात जा म्हणून, वजन कमी करायचं. आणि 3 महिन्यानंतर जेव्हा एका महिला डॉक्टरांच्या समोर आल्या, महाराज 80चं 110 होतं. वजन नाही, मानसिकता. डॉक्टरांनी म्हटलं की बाई ग, तुम्ही सांगितलेले नियम पाळले नाहीत का? ते म्हणले देवा शपथ मी तुमचे सगळे नियम पाळले. तुम्ही काय सांगितलं होतं? म्हणले हलका बोलकं काय. मग तू काय खाल्लं? अहो म्हणले मी चपाती करून पाहिली, ती तव्यावर बसते. थालीपीठ करून पाहिलं, तव्यावर बसते. मग म्हणजे लक्षात आलं पुरीच एक आहे की ती हलकी पूर्ण तेलावर तरंगते. हलकं पुढं गायचं म्हणजे सद्गुरुनाथ भगवान के. प्रयागाला कुठली देवता नाही असं जेव्हा मी म्हटलं तेव्हा सर्वांनी माना हलवल्या. परंतु तुमच्या एक लक्षात आलं पाहिजे, ज्ञानोबा महाराज आम्हाला एका ठिकाणी म्हणतात, अत्युच्च आनंदाच्या अवस्थेवर पोहोचल्यावर सद्गुरू निवृत्तीनाथांच्या संगतीत बसलेले आहे, समोर साधू संतांचा सगळा समागम चालू आहे. ज्ञानोबा महाराजांच्या मुखातून ज्ञानेश्वरीच्या ओव्या प्राणपणा पडतात आहे. अहो काल मृत्युमुखी पडलेला, अमृत तत्व लाभलेला, ज्ञानोबांचा स्पर्श लाभलेला सच्चिदानंद बाबा तो ग्रंथ लिहून काढताय. प्रत्यक्ष व्यास ज्ञानदेवांच्या रूपाने बसलेले आहे आणि गणपतीच्या रूपाने सच्चिदानंद बाबा एका नव्या महाभारताचं अवतरण करतात आहे. त्याचं नाव भावाखाली दीपिका ठेवल्या गेली, त्याला आम्ही ज्ञानेश्वर म्हणून पूज्य मानतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हा सगळा प्रसंग पाहिला की मला असं वाटतं की प्रयागवरच्या अक्षयवटाचं पुण्य मला लाभ. प्रयागमध्ये एक देवता आहे, जी क्षेत्र देवता जरी मान्य नसली तरी तिला सनातन धर्मामध्ये प्रचंड महत्व आहे. आणि त्या वृक्षाचं वृक्षाचं म्हणून मी तुम्हाला मग सांगितलं की सनातन धर्मामध्ये आम्ही सगळ्यांनाच देव मानतो. त्याला अक्षयवट असं म्हणतात. काय म्हणतात? आतापर्यंत योगी आदित्यनाथजी मुख्यमंत्री बनायच्या अगोदर त्या किल्ल्यामध्ये त्याला सील केलेलं होतं. आदित्यनाथजी आल्यानंतर ते सर्वांसाठी खुलं केलं गेलं. असं म्हणतात की भगवान ब्रह्म्याने जेव्हा सृष्टीची निर्मिती केली तेव्हा सर्वात पहिला संकल्प ज्या ठिकाणी सोडला तो संकल्प प्रयाग क्षेत्री असणाऱ्या त्या अक्षयवटावर सोडला. या अक्षयवटाची अजून एक पुण्य अशी आहे की भगवान श्रीराम वनवासाला निघाल्यानंतर 3 दिवस 3 रात्र त्या अक्षयवटाच्या तिथे मुक्कामी राहिले. त्यामुळे प्रयागमध्ये संगमाचं स्थान केल्यानंतर अक्षयवटाचं दर्शन घ्यावं अशी श्रद्धा आहे. आता नाशिकचा कुंभ येणार आहे. नाशिकला गंगा गोदावरीमध्ये स्नानाचं महत्व नाही, कुशावर्तामध्ये स्नानाचं महत्व आहे. कारण की गोदावरी नदी म्हणून जरी प्रवाहित होत असली तरी कुशावर्तावर तिची मूळ गंगेची स्थिती आहे असं समजलं जातं. आणि ती त्र्यंबक राजाच्या अधिष्ठानामध्ये होती. नाशिकचा उज्जैनमध्ये दोनही म्हणजे गडकालिका आणि भगवान महाकाल काल भैरवनाथासोबत उपस्थित असल्यामुळे सगळ्यात आजकाल काय झालं की ते नागा साधूंचं खूप दाखवायला लागलं. खरं तर मूळ नागा साधू जे असतात ते कधीच लोकांच्या समोर येत नाही. त्यांचे त्यांचे नियम आहेत, त्यांच्या आखाड्यांचे सुद्धा नावं ठरलेली असतात. आकर्षण काय असतं, फक्त काहीतरी विचित्र मीडियांनी सांगितलं की आपल्याला त्याच्यात लक्षणीय वाटायला लागतं आणि म्हणून आपण त्यांच्याकडे आकृष्ट होतो. काही साधू असे असतात की त्यांचं फक्त दर्शनच तुम्हाला पुण्य देऊन जातं. त्यापैकी एक नागा साधू बरं का. आणि खरं पाहिलं तर कुंभामध्ये जाऊन स्नान करण्याच्या सुद्धा काही पद्धती नाहीये. कुंभ हा खरं साधू संतांचा आहे. कुंभ हा आपल्याला वेळ मिळतं. आजकाल तुम्हाला माहित आहे का, जुन्या काळी लोक वाहन नव्हते तेव्हा पायी पायी निघायचे, बैलगाडी घेऊन जायचे. रस्त्यात चोर येतील, डाकू येतील, राज्यांचे कर द्यावे लागतील, त्या त्या युनिटीमध्ये त्या तुम्हाला परमिशन काढून जाव्या लागतील. आणि यदा कदाचित ऊन वारा पावसाळ्यांपासून वाचले, देवदर्शन करून परत आले तर एकतर तीर्थयात्रेचं पुण्य घेऊन आलेलं आहे, दुसरं देवदर्शन करून आलेलं आहे आणि तिसरं जिवंत आलेलं आहे. अलौकिक आहे बरं का त्या काळानुसार. म्हणून मावंद घालायचे बरं का. मावंदाला शास्त्रोक्त कुठलंही कारण, ही लोकपरंपरा आहे. म्हणून मी सांगत असतो पुष्कळदा की लोकपरंपरा, शास्त्र परंपरा, पुराण परंपरा यामध्ये अंतर आहे. पर्यावरणाचा जो कुंभ होतो त्यावेळेस सूर्य आणि चंद्र हे मकर राशीत पाहिजे आणि गुरु
सर्वात सुंदर रास आहे बघा, सर्वात सुंदर रास वृषभ. का बरं सुंदर असेल? माझी आहे काय. वृषभ राशीमध्ये भगवान कृष्णाचा जन्म झाला. वृषभ राशीमध्ये भगवान श्रीकृष्णांचा जन्म झाला. नक्षत्र कुठलं? रोहिणी नक्षत्र. रोहिणी म्हणजे कोण? त्याची सुद्धा खूप सुंदर कथा आहे. कधीतरी बसू आपण सांगतो. खगोलशास्त्रामध्ये सुद्धा याचे प्रमाण. ज्ञानेश्वर महाराजांचं नक्षत्र कुठलं? काळ्या वाजवर का आपल्याला माहित नव्हतं हे. महाराष्ट्रातलं सर्वात सुंदर लेकरू हे वृषभ राशीमध्ये जन्माला आलेलं आहे. महाराष्ट्रातलं सर्वात सुंदर लेकरू ज्याचं नाव ज्ञानेश्वर आहे, त्यांनी संपूर्ण जगाला लेकरू असून मातृत्व दिलं. हा आपल्या महाराष्ट्राचा अस्तित्वाचा अभिमान. ज्ञानेश्वर महाराजांचं सुद्धा नक्षत्र वृषभ रास आहे, नक्षत्र रोहिणी आहे. दोघांचाही जन्म गोकुळ अष्टमीचा आहे बरं का. इतकं प्रचंड नातं आहे कृष्णाचं नामचं. आणि म्हणून प्रयागराजाचा जेव्हा कुंभ साजरा होतो त्यावेळेस चंद्र आणि सूर्य हे मकर राशीत असू द्यावे लागतात आणि गुरु वृषभेचा असावा लागतो. ज्या दिवशी हे तीनही ग्रह एकमेकांपासून दूर होतात, त्या स्थानावरून विचलित होतात, त्या दिवशी पर्वकाळ. आता लक्षात आलं हे कुठल्या संघटनेने ठरवलेलं? शिवरात्रीला गुरु स्वतःचा वक्री होऊन जातो, त्यामुळे पर्वकाळ. हरिद्वार, हरिद्वारला काय आहे? आता बस. हरिद्वारला सूर्य हा मेष राशीत असतो. बघा बरं का कॅल्क्युलेशन. हरिद्वारला सूर्य आणि गुरु दुसरी आवडती रास कुंभेत असतो. सूर्य मेषेत असला आणि गुरु कुंभेत असला की जो पर्व काढील त्यावेळेस हरिद्वार. नाशिकला काय? हा राम वनवासात मुकाट्याने चालला होता, सगळं काही व्यवस्थित होतं. नेमका नाशिक मध्ये आला गडबड झाली. असं का वेळ झाली आपली? बघा बघा मी लवकर निपटवणार होतो. नाशिकमध्ये सूर्य आणि चंद्र हे थोड्या विचित्र राशीमध्ये असावे लागतात. एकंदरीत नाशिकमध्ये घडलेली घटना आणि ती रास थोडी सारखी असते. कुठली ती? सूर्य आणि चंद्र कर्केमध्ये असावे लागतात. म्हणून नाशिकचा जो कुंभ आहे ना तो थोडासा गरम डोक्याचा म्हटला जातो बरं का. आमचा साधू समाज गरम दिमाग काय. पिरियड कमी असतो, पर्वकाळ कमी असतो आणि तो निव्वळ साधू संतांचा असतो, ज्योतिर्लिंगापाशी असतो. म्हणून मी सांगितलं की 2 पूर्ण कुंभ आहे तिथे एकही देवता नाही, 2 अर्ध कुंभ आहे तिथे नेमकं ज्योतिर्लिंग आहे. आलं लक्षात? आतापर्यंत माहित होतं? हो. आलं का लक्षात? सूर्य आणि चंद्र कर्केमध्ये असले पाहिजे आणि गुरु सिंह राशीमध्ये. आता उज्जैनला जसं आपण पहिले म्हटलं म्हणून फार शब्द जपून वापरायचे बरं का. फार शब्द जपून ऐकायचे. परी एकले अवधान दिजे मग सर्व सुखासी पात्र येजे. हे प्रतिज्ञोत्तर माझे अध्याय क्रमांक ओवी क्रमांक. याला संपत्ती म्हणतात बरं का. याला संपत्ती म्हणतात. महाराष्ट्रात राहतो, मराठीचा अभिमान राहतो आणि ज्या महाराष्ट्रामध्ये मराठी सौभाग्यवती केली तिची मळवट भरली त्या ज्ञानोबांच्या ओवीचा स्पर्श नाही महाराज म्हणजे आपण खरंच कमावलंच नाहीत का? ज्ञानेश्वरीमध्ये किती ओव्या आहेत? एक तरी वाचा ना. कमी होत नाही बरं का. काही काही लोकांना भीती असेल मी वाचली तर गायबच होईल असू शकतं. ठीक काय सांगतात? उज्जैनमध्ये मी पहिलेच बोललो होतो की उज्जैनचा जो ते जे स्थान आहे ते ज्योतिर्लिंगामधलं तंत्रोक्त स्थान आहे.
म्हणून तिथे भगवान शंकर ज्योती स्वरूपात उपस्थित असताना तिथेच हरिसिद्धी माता ही शक्तीपीठामध्ये अधिष्ठित, म्हणजे शिव आणि शक्ती. शिव आणि आपल्याला माहिती आहे का, आपण जोरात म्हणतो सांब, काय बरं म्हणतो स अंब. काही काही लोक म्हणतात ते शिवलिंग पाहिलं की ते वरचं ते लिंग आहे म्हणतात आणि खालची ती योनी आहे, जोड्याने आणायचं. काही ना काही भगवान शंकराची प्रकृती, उपस्थिती, संवेदना, स्पर्शकारिता अशी आहे की तो प्रत्यक्ष स्वतःच अर्धनारीश्वर आहे. त्याचं डावं अंग, वाम भाग जो आहे तो शक्ती आहे आणि उजवं अंग जे आहे ते शिव आहे. ज्ञानोबाऱ्या अमृतानुभवाच्या प्रथम प्रकरणामध्ये खूप सुंदर विवेचन करतात. गर्वात मोटकी दोघे जय गोसावी सेजेरी तया पण जागे स्वामी. सुंदर वर्णन आहे. प्रेम कसं असावं. जगातलं पहिलं लव्ह मॅरेज आहे बरं का महाराज, टाळ्या वाजवा. हा खूपशा लोकांना माहित नाही काका. लोक म्हणतात कृष्ण आणि राधा इट इज द फर्स्ट लव्ह मॅरेज. द फर्स्ट लव्ह मॅरेज इन एंटायर सनातन धर्मा इज नन अदर दॅन शिव अँड सती. शंकराला काही कमी समजू नये का तुम्ही. दुसरे लव्ह मॅरेज आहे बरं का, पार्वती आणि असा पाहिजे म्हणजे कैलासावर बसून. तर उज्जैन मध्ये महाकाल देवता, तंत्र देवता समजा, दक्षिणाभिमुखी ते शिवलिंग आहे, तिथे हरिसिद्धी माता आहे आणि तिथे अनुपम्य योग आहे. म्हणून सगळे नागा साधू प्राधान्याने उज्जैनच्या कुंभामध्ये एक स्थानी एक भक्षी राहतात. एक भक्षी म्हणजे सर्वात पहिले तुम्हाला सांगतो, हे जे तुम्ही टीव्हीवर अघोर आहे ते पाहता ना, हे अघोरी नसतात. जो टीव्हीवर येतो तो अघोरी नसतो, जो अघोरी असतो तो टीव्हीवर येत नाही. कळलं का. अघोर धर्मामध्ये कुठेही अभक्ष भक्षण आणि अपेय पेयन केल्या जात नाही. त्याच्यावर अजून कधीतरी बोल. पण तुम्ही टीव्हीवर जे पाहता ना, काय ते मांसाहार भक्षण करतात, मध्ये नरभक्षी असतात, असं विषय काही नव्हता. ही तपस्येची परमसीमा आहे. तो भैरव संप्रदायातला प्रकार आहे आणि आगमामध्ये असलेल्या 26 प्रमाणांमध्ये भैरव तंत्र सूक्ताचा ते अवलंबन करतात. ते फार वेगळं आहे. ते आमचा नागपंथ असल्यामुळे आम्हाला त्यांच्या बाबतीत जास्त आत्मीयता असते, कारण की तो आमचा एक शाखा भाग आहे बरं का, ती आमची ब्रांच आहे, त्यामुळे आम्हाला त्यांच्या बाबतीत माहित असतं. पण उज्जैनला काय होतं, उज्जैन एकुलतं एक क्षेत्र असं आहे की जिथे अर्धकुंभ भरतो. तिथे भगवान महाकालेश्वर ज्योतिर्लिंग स्वरूपात असतात, हरसिद्धी माता शक्ती रूपात स्थिती असते आणि तिथला मुहूर्त काढताना एक सुंदर गंमत असते की त्यावेळेस चंद्र, सूर्य आणि गुरु एका वेळेस पर्व कालामध्ये, म्हणजे तो जो मीन टाइम आहे त्यामध्ये हे तीनही चंद्र, सूर्य आणि गुरु एक तर तुला राशीमध्ये असले पाहिजे, नाही तर वृश्चिकेमध्ये असले पाहिजे. हा योग जो असतो, म्हणून उज्जैनचा जो कुंभ समजला जातो, प्रत्येक कुंभामध्ये साधू संतांनी पुण्यासाठी जायचं, सत्संगासाठी जायचं, समागमासाठी जायचं. साधना आणि सिद्धीसाठी जर कुठला कुंभ निवडायचा असेल तर तो उज्जैनचा. आपल्याला कुठली साधना आणि सिद्धी मिळवायची, ज्ञानोबाराय महाराज म्हणतात, सडे जे देखिले ते ध्यान काशी लाविले, परिग्रही घातिले नाम यावरी. जे एकटे होते त्यांना मी ध्यानाला लावलं आणि ज्यांच्या पाठीमागे संसार जबाबदारी आहे त्यांना सांगितलं की नामामध्येच ध्यान आहे. नाम संकीर्तना साधन पैसोपे जळतील पापे न लगे सायास जावे सुखे येतो घरा. म्हणून महाराष्ट्रामध्ये एक वैशिष्ट्य असं आहे की आषाढीला संतांच्या सोबत चालत जायचं देवाकडे. एकदा का सक्सेसफुली यू स्टार्टेड द जर्नी विथ द अकंपनी, जगद्गुरु तुकाराम महाराज किंवा ज्ञानदेव यांच्या सोबत जर सुंदर तुम्ही आषाढीला स्वतःच्या स्थानावरून संतांच्या सोबत पंढरपूरला गेले व्यवस्थित संकीर्तन करत, तर 100% सांगतो कार्तिकीला हा पांडुरंग स्वतः आळंदीला येतो बरं का. आणि हे संपूर्ण जगामध्ये एकुलतं एक उदाहरण आहे की आषाढीला देवाकडे जायचं आणि कार्तिकीला देव आपल्याकडे. नवीन पिढीला एवढंच सांगणं आहे, तंत्र करा, मंत्र करा आणि मा लवी मा
म्हणजे मी महाराष्ट्र नसलेला मला आनंद अभिमान आहे. पूर्ण भारतभर फिरावं लागतं, पण महाराष्ट्रामध्ये एक सर्वात मोठं सौख्य आहे. महाराष्ट्रामध्ये ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे आणि शिवबा आहे. आणि इथे सगळ्या साधू संतांच्या समाधी ज्या आहेत ना त्या संजीवन आहेत, ते आजही आमच्या सोबत. त्यामुळे इथे 2,96,723 शब्दांची माझी ही विस्तृत 1 तास 10 मिनिटांची सेवा. श्रीमंत आहोत बरं का आपण, 2 शब्द म्हणून संकुचित नाही करायचं. आणि हो, श्रीमंताच्या दरबारामध्ये श्रीमंतीला आपण ते टाक्याने बसलेलो आहे. त्यामुळे आपलं ऐश्वर किती हे आपल्याला जाणून यावं बरं का. आपण स्वतःला भाग्यवान समजणं सुरू करा, म्हणजे भाग्य आपल्याकडे. तुम्ही जसा विचार कराल तसे तुम्ही बनता बरं का. म्हणून जुन्या काळी ते राहिलं बरं शब्द आहे, शुभ बोल देणाऱ्या घरात चांगलं बोलावं, संध्याकाळच्या वेळेस तरी घरात चांगलं बोलावं. का बरं म्हणतो ते लोक माहित आहे का? आमच्याकडे प्रत्येक गोष्टीला देवता आहे. तसंच एक वास्तुदेव आहे, तो एकुलता एक देव आहे जो पालथा आहे. त्याचं तोंड नाही बरं का, त्याला पालथं स्थापित करतात. आजकाल तर पूजा पण म्हणजे डेकोरेटिव्ह झाले. ते तांदूळ एक मुठी इथे मारला तिथून मारला की डिझाईन झाले कुठे काय पूजा होती. मंडल कसे मांडायचे त्याचं सुद्धा शास्त्र आहे. तर या वास्तुपुरुषाची सवय आहे की याला एक श्राप आहे. काय आहे? या वास्तुपुरुषाला दुसरं काहीच बोलता येत नाही, त्याला कुठलंच शास्त्र माहित नाही, त्याला कुठलंच दैव माहित नाही. या वास्तुपुरुषाला फक्त एकच शब्द उच्चारता येतो आणि तो म्हणजे तथ अस्तु. तथ अस्तुचा अर्थ काय? जसं आहे तसं तथ अस्तु. त्यामुळे तुम्ही जर म्हटलं की हे घर द्वाड आहे, तथ अस्तु. तुम्ही जर म्हटलं की या घरात सगळं विचित्रच आहे, तथ अस्तु. त्या वास्तुपुरुषांनी ऐकलेलं परत रिपीट न करावं म्हणून भरल्या घरात अमंगळ बोलू. जुने लोक मूर्ख नव्हते बरं का. काय आहे की प्रत्येक नवीन पिढीला असं वाटतं की मागली पिढी मूर्ख होती. ना अहो, लाईट नसताना ते लोक पास झाले. तुमच्याकडे लाईट असून मोबाईलचे लाईट पाहिजे तुम्ही अंधारी बाहेर काढले. बरोबर आहे का? त्या लोकांना 2,000 नंबर पाठ होते, त्यांच्यामध्ये इंटेलिजन्स होता. तुम्हाला आज आर्टिफिशियली तो घ्यावा लागतोय. कुणीही तुम्हाला टाळ्या वाजवा. असो, ही सेवा इथे समाप्त करतो. स्वामिंग सुखनिवासे संजीवन सद्गुरू गंगी महाराजांच्या चरणी ही सेवा तितक्याच आर्द्रतेने समर्पित करताना आनंद होतोय. दिनांक 3 मे ते 10 मे 2025 संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांना 750 वर्ष झाले तर का जन्म घेऊन. या ज्ञानोबांच्या 750व्या हॅपी बर्थडे साठी आपण एक छान सोहळा करतोय. आणि तो सोहळा 3 मे ते 10 मे ज्ञानोबांच्याच घरी आपल्या सगळ्यांच्या माहेरी आळंदीला आहे. सगळ्यांनी पाहण्यासाठी यायचं, निवासाला यायचं, नाश्त्यासहित आणि दोन्ही वेळ चांगलं स्वीट आहे. ही निमंत्रण देण्याची पद्धती आनंदाची का बरं माहित आहे का हो? आईचं निमंत्रण आहे बरं का. फरक आहे ना. त्यामुळे आईच्याकडे जाताना खाण्यापिण्याची चांगली चंगळ सोय आहे. मांडीवर झोपू घालेली इतकी झोपायची पण सोय आहे. सर्वांनी माहेरी 3 ते 10. या वर्षी जगद्गुरु तुकोबाराय महाराजांना वैकुंठाला सदेह जाऊन किती वर्ष पूर्ण झाले? 375 वर्ष. त्यामुळे तुकोबा पण तिथे हजर राहणार आहे. त्या तुकोबांसाठी पण यावं. आई झाली बाप राहिला ना, तर तुकोबाराय संप्रदायाचे बाप आहे. त्यामुळे पाया आणि कळस या दोघांचे साक्ष घेण्यासाठी 3 ते 10 मे या दरम्यान आपण सगळे माहेराला यावं. ज्ञानोबांच्या आईच्याकडे यावं. ज्ञानेश्वर भगवान विष्णू कुंडली कवला श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, गुरु तुकाराम महाराज की, सद्गुरु जंगी महाराज की. न पार्वती पते. आपके प्रवचनकार योगी निरंजननाथ आणि उपस्थित संतांनो, गेल्या वर्षभर आपण वेळा ऐकतोय
म्हणजे आयुष्याच्या कानावर पडतात तिथे अनेक मंदिरात पण झाले तुम्ही सगळं खुश आहे कुंभमेळ्याला उत्कृष्ट रूप आहे आणि या प्रतिमाने शासकीय व्यवस्थित या ठिकाणी जी दुर्मिळ माहिती तुम्हाला दुसऱ्याकडे कुठेच मिळणार नाही अशी त्यांनी सांगितली त्याबद्दल आपण सर्वांतर्फे त्यांचे आभार मानतो.